अगदी बरोबर. सोलापुरीच्या अगदी मोहोळ तालुक्यातून अगदी आपण पाहता हरळवाडी हे गाव येतं आणि आवर्जून खूप चांगलं क्रिकेट तिकडे खेळलं जातं, ज्या गावानं प्रथमेश राठोड सारखा एक टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला सुपरस्टार दिलाय. चैतन्य पाटीलची विकेट गेली, खूप चांगलं क्रिकेट त्यानं दाखवलं. माझा मॅजिक ओव्हरमध्ये अगदी आपण पाहिलं तर तो बास झालाय आणि चौथं षटक संपलंय. 3 ओव्हर संपल्या तेव्हा धावफलकावरती रन्स होते टोटल 45 धावा आल्या होत्या आणि आता या ओव्हरमध्ये रन्स आलेत 5, म्हणजे टोटल 45 प्लस 5 झाले 50. आणि तुम्ही विकेट गमावली आहे, विकेट गमावली तर 3 रन मायनस होतील, म्हणजेच टोटल रन्स स्कोरकार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील त्या म्हणजे 47. 47 4 षटकांचा खेळ संपलाय. 47 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. राजेश भाऊ टिळेकर आणि प्रद्युम्न भाऊ टिळेकर खरं तर यांची क्रिकेट स्पर्धा आणि खूप सुंदर मनोवाद या ठिकाणी आपण रघुवीरदादा शेलार साहेबांचं ऐकलं. त्यांनी आवर्जून म्हणालं की येत्या काळामध्ये प्रद्युम्नदादा टिळेकर यांना एक नगरसेवक म्हणून इथल्या खरं तर जनतेनं प्रेम विश्वास दाखवला तर आवर्जून हे व्यक्तिमत्व देखील पुढे काम करेल. आणि नो डाऊट ॲट ऑल आपलं राहणीमान यांना प्रद्युम्नदादा जेव्हा साधं असतं, विचारसरणी आपली उच्च असते, लोकांबद्दल काम करण्याची जिद्द आणि तळमळ असते ना, ही जनता सध्याच्या घडीला त्या सगळ्या गोष्टी जवळून पाहते. आणि जुन्या काळातील 90-80s मधला एक डायलॉग आहे ना, पब्लिक तो पब्लिक आहे सब जानती है. आपण जनतेसाठी जितकं काम करणार जनता तुम्हाला तितकंच प्रेम करणार. आणि एक युवा नेतृत्व म्हणून आई जगदंबेच्या साक्षीनं मा भवानी तुम्हाला प्रचंड यश देव, हीच आई जगदंबा आणि मा भवानी चरणी प्रार्थना. आणि राजकीय वाटचालीसाठी प्रद्युम्न दादा खूप साऱ्या शुभेच्छा. चेंज ऑफ पेस हलक्या हाताने टाकला होता लेग कटर, आडव्या बॅटनं ऑन साईडला टर्न केला, वळवला, मिड विकेटला चालला बॉल, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एका बाजूला रायगडकर आहेत, पुणेकर आहेत, दुसऱ्या बाजूला बेळगाव आहे आणि बेळगावकर देखील सांगतायत बेळगाववरनं इथनं चणे फुटाणे खायला किंवा पुण्याच्या मिसळचा आनंद घ्यायला नाही तर आज देहू रोडच्या मातीमध्ये या सिमेंट प्लॉट वरती समोरील टीमला चॅलेंज करायला आम्ही आलोय. एक गोष्ट सेकंड इनिंग मध्ये आदित्य पाटील नावाचं एक धारदार अस्त्र देखील बॉलिंग करताना दिसेल. 2 ओव्हरचा त्याचा फायरी स्पेल, 6 ओव्हर कमीत कमी 65 जरी बनले ना मॅच चांगली बनेल. बॉल तयार, खोलात टाकला होता यॉर्कर. मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली यशनं, 6 बॉल 19 करायच्या होत्या. 5व्या बॉल वरती अगदी खरं तर बॅट्समनला रनआउट करून त्यानं स्ट्राईक घेतली. 5 बॉल त्याच्या वाट्याला आले. सलग 3 बॉल 3 षटकार मारत यश नावाची दखल आज अवघ्या महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटने घेतली. आज क्रिक लाईफ आहे ना, अमित भुजबळची एक रील्स व्हायरल होईल यशच्या बॅटिंगची, ज्यावेळी त्याच्या इंस्टाग्राम हँडलला तो पोस्ट करेल ना, प्रत्येक जण म्हणेल कुणाला मारले, कोणी मारले, का मारले, किती चर्चा झाली, त्यापेक्षा त्यानं कसे मारले आणि किती लांब मारले ना त्याची चर्चा जरूर होईल. कारण क्रिक लाईफचं कॅमेरावर ते क्वालिटी होतं, त्याचे शॉट्स ते क्वालिटी होतं आणि आजच्या दिवसात त्याच्या बॅटिंगची दखल जरूर क्रिकेट जग घेईल यात शंका नाही आहे. मिड विकेटला बॉल फील्ड केला, जोपर्यंत थ्रो केला जाईल एक सिंगल कंप्लीट होतीये. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकाच चांगला थ्रो देखील आलाय. शुभमच्या सोबतीनं नवीन बॅट्समन मैदानावरती इंटर झालाय. नंबर 3 वरती ओमकार. शुभमची बॅट आताही थोडी शांत आहे, त्याच्या बॅटला तोंड उघडावं लागेल. अगदी रायगड विभागातील शिरले ते गाव, ज्या गावानं सर्वाधिक मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धा रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला दिला. राधे एंटरप्राइजेस चिरले नामी कापी आहे दीपक शेठ पाटील. आणि आता झालेलं जनतेच्या मनातील हिंद केसरी पेडगावचं मैदान आणि त्या हिंद केसरी मैदानाचा पेडगावचा किताब ज्यानं पटकावला, ज्या संयमी गाडा मालकानं पेडगाव हिंद केसरी मानाचा पताव पटकावत चिरले गावाचं, उरण तालुक्याचं, रायगडचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात नेलं ना, दीपक शेठ पाटील. शॉटगन मेहरबान मेहबूबचे मालक त्याच गावातून बिलॉंग करतो शुभम पाटील आणि त्यानं मारलाय. अगदी ही देखील शॉटगन आणि हेलिकॉप्टर त्याच्या बॅटमन आलाय. सीमारेषा बाहेर षटकार, 6 धावा. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, फुल टॉस, स्क्वेअर लेगच्या बाहेर. शुभम पाटीलचा वार, बॉल सीमा पार, आला षटकार. 3 ओव्हर 45 होते चैतू. चौथ्या ओव्हरमध्ये मॅजिक ओव्हर 5 रन आले. मॅजिक ओव्हरमध्ये जर तुम्ही विकेट घालवली तर 3 रन मायनस होतात. तिथे 5 आले होते, 50 झाले, 3 रन मायनस केले, 47 झाले आणि 47 पासून पुढे स्कोर कंटिन्यू झाला. ओके, ॲग्री आहेत का? नाही तर क्रॉस चेक करायला.
पहिल्या षटकामध्ये 15 आलेत. अंपास सेकंड ओव्हरचा लास्ट बॉल 6 होता का? क्रिक लाईफ जरा एकदा क्रॉस चेक कर. 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे. तिथे डॉट टाकला स्कोररनं, कारण 6 रनचा डायरेक्ट फरक पडतोय. अमित जरा पटकन मागे घेऊन फक्त सेकंड ओव्हरचा लास्ट बॉल चेक करायचा आपल्याला. 6 आहे. ओके ठीक आहे चला. $72. ओके 6 ऍड केलाय. टीम बालाजी स्पोर्ट बेळगाव स्कोरर कडनं लास्ट बॉल डॉट ऍड झाला होता, तिथे 6 पण ऍड केलाय. 72. ऑन साइडला आडवा बॅटनं टर्न केला. शुभमची बॅट आता बोलू लागली आहे. जिकडे 65 ची चर्चा करत होतो तिकडे 72 तर झालेत. अजून 2 धावा जोडल्या जातील. धावफलक 2 ने पुढे जाणार आहे आणि टीमची टोटल धावफलकावर 74 धावा. 5.1 चा खेळ झाला. अजूनही 5 बॉल या ठिकाणी शिल्लक आहेत. अंतिम 5 बॉल मध्ये काय म्हटलं जातं ना, पद बडा ना कद बडा, मुसीबत में साथ खडा हो सबसे बडा. टीम अडचणीत होती, त्या अडचणीतून बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी शुभमने केलंय. आधी चैतन्यनं धमाकेदार बॅटिंग केली, त्याची सुरुवात चांगली झाली. इथे मिस्टेक झाली आहे आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चुकीला माफी नाही. धावा मिळतील 4. हा आला चौकार. धावफलक 4 ने पुढे चाललाय. 4 धावेच्या मदतीने धावफलक स्कोरकार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहे 78-78. या मॅच नंतर मागच्या मॅचचा विजेता संघ आयुष 11 त्यांना फाईट करेल. सॉरी, पुणे पोलीस बॉईज जिंकली आहे मागची मॅच. डॉन आणि प्रशांत भाऊ शिंदे यांचा तो संघ आहे, त्यांना फाईट करेल या मॅचचा विजेता संघ. त्यामुळे आपण रेडी राहायचं. शुभमची बॅट बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून देते बॉलला. आला अजून एक उत्तुंग षटकार. शुभम काही काळ शांत होता, काही काळ शांत होता. जसं आपण म्हणालो शॉटगन, आता गन मात्र फुल्ली फायरी लोडेड आहे आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये फुल ऑन फायर आक्रमण त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतंय. आणि अवघ्या 13 बॉल मध्ये शुभम पाटील जाऊन पोहोचलाय 44 या आकड्यावरती. आणि आज राजेश भाऊ टिळेकर आणि श्री प्रद्युम्न भाऊ टिळेकर पुरस्कृत या रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेतला पहिलं अर्धशतक अंडर 23 फॉर्मॅटच्या माध्यमातून अर्धशतकाची सलामी रायगडातील चिरले गावाचा अपकमिंग यंग टॅलेंट शुभम पाटील देणार का? बॉल तैयार है, बॉलिंग मार्क पर शुभमच्या बॅटचा फटका. अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहा बाकी है, अभी तो नापी है शुभम पाटिल ने मुट्ठी भर जमीन, अभी नापना पूरा आसमा का कद बाकी है. एकदा बॅट वरती होऊन जाऊ द्या शुभम आणि जोरदार टाळा होत्या देवरोड शुभमच्या बॅटिंग साठी. काय खेळ आहे या मॅच मध्ये. लाजवाब बॅटिंग, लाजवाब बॅटिंग. अवघ्या 14 बॉल मध्ये 50 धावा. ताबडतोड आले चिरलेचा वंडर बॉय शुभम पाटीलच्या बॅट मधून. पुणे गाजवलंय आज रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरलेच्या सुपरस्टारनं. हा हेलिकॉप्टर तो मात्र प्रॉपरली बॅट वरती नाही आला. डीप मध्ये लॉंग ऑन. अजून 2 धावा जोडल्या जातील. धावफलक 2 ने पुढे चाललंय. टीमची टोटल 92 ऑन बोर्ड, 92 धावा. क्या बैटिंग झाली आहे. लाजवाब. किरदार आपके होने से, आपके वफादारी से निभाया जाता है. आणि आपल्या टीम सोबत तो वफादार राहिला. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव त्यानं करून दिली. मॅच फिनिश कोणत्या स्टाईलनं करेल, सिंगल की एक मोठा फटका,
तर एकेरी धाव ठिकाणी आली आहे. धावफलक पोहोचला जाऊन 93 या आकड्यावरती आणि पहिला डाव 6 षटकांचा मैदानावरती संपलाय. 93 धावा स्कोर कार्ड वरती लागले. 94 धावेचं लक्ष बालाजी स्पोर्ट्स बेळगाव समोर मयूरदादा पाटील आरक्या पॅथर्स पुणे या टीमनं उभंच केलंय. एक छोटीशी विश्रांती आणि पुन्हा भेटू या मॅचच्या उत्तरार्धात दुसऱ्या डावात, जिकडे टीम बालाजी स्पोर्ट बेळगाव देखील म्हणेल का बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका. क्रिक लाईव्ह सोबत पाहत राहा. श्री राजेश भाऊ टिळेकर आणि प्रद्युम्न भाऊ टिळेकर पुरस्कृत रबर बॉल मान्सून धमाका. चला मॅचची करतो आपण सुरुवात. स्कोरर या तो चैतन्य आहे. अर्धा दिवस थांबला तरी त्याला काय टेन्शन नाही. आपल्याला मॅच चालू करायची आहे. चैतू चलो हो गया ना, ऑल इज वेल भाई. अर्धशतकी सलामी शुभम पाटीलच्या बॅट मधून अर्धशतक आलंय आणि आता त्याचं प्रत्युत्तर बालाजी स्पोर्ट बेळगावच्या फलंदाजांना द्यायचं आहे. बालाजी स्पोर्ट बेळगाव ओपनर बॅटर्स आपल्याला पाठवायच्यात. चला मॅचला सुरुवात करतो आपण. दोन्ही ऑफिशियल्स मैदानावरती इंटर झालेत. ओपनिंग बॅटर्स देखील मैदानावरती पोहोचलेत. काही क्षणात सामना सुरू होईल. 94 धावेचं एक भलं मोठं लक्ष या मॅच मध्ये पार करायचं आणि मोठं लक्ष पार करताना मैदानावरती कामगिरी कशी केली जाणार त्याकडे देखील लक्ष इथे जरूर लागलेलं आहे. चला मॅच स्टार्ट करायची आपल्याला.
या मॅचचा विजेता पुढच्या मॅचच्या विजेता सोबत फाईट करेल. पुणे पोलीस बॉईज टीम आपण रेडी राहायचं. डॉन सर आपण सज्ज राहायच्या पूर्ण टीम आणि कॅप्टन येऊन थांबायचं टॉस साठी. एक मोठं लक्ष मैदानावरती पार करायचं. चैतन्य 93 झाल्यात. 94चं टार्गेट असेल. रूल्स हा आहे मॅजिक ओव्हरला रन ज्या येतील विकेट न गेली तर प्लस आणि विकेट जर नाही गेली ज्या बनतील त्यातून 3 मायनस होतील. सर्वांसाठी रूल्स सेम आहे. 93 झालेत. अंपास तुम्ही देखील लक्षात ठेवा. विकेट आली तर रन्स डबल होणार नाही. ज्या बनतील त्यातून 3 मायनस होतील. विकेट नाही आली ज्या बनतील 5 बनले तर 10, 10 बनले तर 20, 15 बनले तर 30. स्ट्रायकर एंडला सलामीची जोडी आणि बॅटर्स पोहोचलाय. एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या टीम प्लीज. बालाजी स्पोर्ट बेळगाव. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. आदित्य पाटील बामणडोंगरी ज्या गावानं ज्या तेजस मात्रेच्या आर्मीनं पूर्ण रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्व गाजून सोडलंय त्या उल्वे नोडचा सुपरस्टार बॉलिंग ट्रॅक वरती आहे तयार आदित्य पाटील. एक एक्स्ट्रा प्लेअर प्लीज बालाजी स्पोर्ट्स बेळगाव. हा एक जो लेट बॅटिंगला येईल त्याला तर सध्या पाठव. पहिला बॉल एक्स्ट्रा बाउन्स. रफ्तार का सौदागर म्हणून ओमकार नाईक आदित्य पाटील ही पेअर जीवदानी बामणडोंगरीसाठी ओळखली जात. आदित्यचा हा पहिला बाउन्सर तो मात्र डोक्याच्या वरून फ्लाय झाला. अतिशय सुंदर अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते. या रगरगत्या उन्हात अतिशय चांगलं काम आमचे दोन्ही मॅच ऑफिशियल करतात. एक्स्ट्रा रन डाव सुरू झालाय. 94चा रनचेस. तनिष्क नाईक कॅप्टन ऑफ द टीम ऑन स्ट्राइक. बॅकफुटला जाऊन इनफिल्डच्या वरनं स्लाइस केलाय. वेगाचं उत्तर कल्पकतेनं दिलंय. क्या शॉट. लाजवाब. जर आदित्य पाटीलच्या विरुद्ध असे आलेत तर मग या 94 चेस होऊ शकतात का? तर उत्तर आहे हो. फक्त हा फलंदाज मैदानावरती नाईक थांबला पाहिजे आणि नाईकचा पहिला वार एकच सांगून जातोय आपली एक फाईट. वातावरण एकदम टाइट. तनिष्क नाईक पहिला षटकार आला तनिष्क नाईकच्या बॅटमधनं. रनवे रिदम मध्ये अडथळा. रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील बामणडोंगरी ते गाव मागचे 4 ते 5 वर्ष ज्या गावानं महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजरून काढला. सर्वाधिक स्पर्धा जिंकण्यामध्ये आवर्जून तेजस मात्रेच्या बामणडोंगरीचा उल्लेख केला जातो. इथे विकेटच्या शोधात फॉलो थ्रो मध्ये मागचा षटकार त्यानंतर पलटवार. हे रायगड करत हे हार मानणाऱ्यातले खेळाडू नाही आहेत आणि आदित्य पाटीलने लगेचच दिले प्रत्युत्तर टीट फॉर टॅट. पहिली विकेट आदित्य पाटीलच्या खात्यात.
आज जो टीम खेल रही है आरके पैंथर्स पुणे, मयूरदादा पाटिल और साथ ही साथ आकाश जी तिवारी, उन्होंने इस टीम को पैक किया, उनका भी हम शुक्रिया अदा करेंगे। एक बड़े पैमाने में जब प्रतियोगिता खेली जाती है तो पैकर्स स्पॉन्सर्स का बहुत बड़ा योगदान होता है। और अगर बात की जाए पुणे के क्रिकेट की, सबसे बड़ा प्रोफेशनल क्रिकेट मुंबई और पुणे ये दो डिस्ट्रिक्ट में खेला जाता है। और पुणे के क्रिकेट में अगर चर्चा की जाए देहू रोड, तो बहुत सारी बड़ी बड़ी प्रतियोगिता पिछले कई सालों से हम देख रहे हैं। 4 या 5 साल का अगर इतिहास यहाँ से उठाया गया तो बड़ी बड़ी टूर्नामेंट हमने पुणे डिस्ट्रिक्ट के द्वारा देखी है। और ये भी रबर बॉल में एक अच्छी टूर्नामेंट है, 1 लाख रुपए की ये प्रतियोगिता। पुणे पोलीस बॉईज ज्यांनी मागचा सामना जिंकलाय, टॉस साठी यायचं। नवीन फलंदाज मनीष घाटगे। न्यू बॅटर मनीष घाटगे आला बॅटिंग ट्रॅक वर दे। वॉट अ बॉल! हा फायरी जो टाकला होता ना, आता यासाठीच आदित्यला ओळखलं जातं। वेगाचा बोलबाला त्याच्या नेहमीच राहिलाय। रायगड जिल्ह्यातील बामणडोंगरीचा आदित्य पाटील आहे, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय बॅटिंग ट्रॅक वरती मनीष घाटगे, बेळगावच्या वडगावचा सुपर डुपर स्टार बॅटर आहे, ज्यानं वडगावसाठी अशा अनेक मोठ्या मोठ्या मॅरेथॉन इनिंग आजवर खेळलेत। आज त्याला खेळावी लागेल बेळगावला रिप्रेझेंट करताना, आपल्या गावासाठी, आपल्या परिसरासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी। आज एक चांगला खेळ बेळगावच्या प्लसला करावा लागेल। तुम्ही हारताय जिंकताय महत्वाचे ते नाही है। बेळगाव के लिए मैं बस इतना ही कहूंगा, यू विन यू लूज डजंट नॉट मॅटर, यू वन या लूज। तुम्ही हारताय जिंकताय महत्वाचं काय, तुम्ही फाईट किती करताय, फाईट फॉर युअर ड्रीम्स, फाईट फॉर युअर प्रेस्टिज। ते सगळं या मॅच मध्ये ना आता बालाजी स्पोर्ट्स बेळगावसाठी खूप महत्वाचं झालंय। कारण दूरवरचं अंतर कापून आज तुम्ही पुणे आणि पुण्यनगरीमध्ये दाखल झालात, त्यामुळे आज तुम्हाला काहीतरी करून दाखवावं लागेल। वेगात टाकलाय, मागे चालला बॉल, स्लीपला बॉल तिकडे कॅरी झालाय आणि डॉट बॉलची झाली आहे त्या ठिकाणी समाप्ती। 94चं रनचेस आणि ज्यावेळी मोठ्या धावा तुमच्या समोर लागलेत त्यावेळी सुरुवातीच्या 2 ओव्हर्समध्ये रन्स येणं खूप महत्वाचं। इनिशियल ओव्हर्समध्ये जर तुम्हाला स्टार्ट चांगला मिळाला तर एक मोठं टार्गेट सेट केलेलं होऊ शकतं चेस। आदित्य तयार, खुला टाकला होता बॉल, फटका चांगला आहे, गॅप मोठा, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं। मनीष घाटगेच्या बॅटमधनं हा पहिला चौकार आलाय आणि षटक मैदानावरती आपण पाहताय पहिलं संपलंय आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 13 धावा। पहिल्या षटकाचा खेळ झाला, 13 रन्सच्या स्कोरकार्ड वरती। त्या चौकारानं पुन्हा एकदा मॅच ऑन झाली आहे बॅटिंग टीम साठी, कारण चौथं षटक मॅजिक ओव्हर देखील आहे। तिकडे जर तुम्ही 15 बनवल्या तुम्हाला डायरेक्ट 30 बनतील। 6 ओव्हर 94चे जे चेस आहे, मग तिकडे तुम्ही 5 ओव्हर जवळजवळ 63 हे कॅल्क्युलेशन ठेवून मैदानावरती खेळू शकता। फक्त मॅजिक ओव्हरमध्ये विकेट न जाता 15-16 रन्स येणं ते खूप चर्चेचा विषय असेल टीम बालाजी स्पोर्ट बेळगावसाठी। महाराष्ट्राच्या, भारताच्या अगदी आपण पाहताय कानाकोपऱ्यातून तारे सितारे खेळतात। भारतातील बेळगाव ते ठिकाण ज्या पर्यटन स्थळासाठी ओळखलं जातं। बॉल तर या बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर नंबर सुरू झाली आहे 2। अमय पाटीलच्या अगेन्स्ट वार, टॉवरिंग शॉट, सडक पे कडक 6। व्हॉट अ बॅटिंग! मगाशी म्हणालो ना बेळगावांना इकडे पुण्याची मिसळ खायला आलेली नाहीये, लढायला आली आहे। समोर तुम्ही पाहताय मयूरदादा
पाटील आर के पॅन्थर्स पुणे 94 धावेचा एक मोठा डोंगर त्यांनी उभा केलाय आणि चांगली चालली आहे लढाई, चांगली चालली आहे लढाई, चांगली होती या मॅच. अशात मॅचेस पाहायला तर प्रेक्षकांना आवडतं. म्हणून तर राजेश भाऊ टिळेकर आणि श्री प्रद्युम्न भाऊ टिळेकर यांनी पाहिलेली आज स्वप्न सगळी काही अवघ्या 2 तासामध्ये पूर्ण झाली आहे तसं म्हणायला हरकत नाही आहे. अवघ्या 2 ते 2.5 तासांमध्ये ही स्पर्धा पुण्याच्या घराघरात जाऊन पोहोचली आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचली आहे. बॉल तयार. आता स्विच हिट खेळायचं होतं. सिंगलचा मानस आणि एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीनं स्कोर धावफलकावरती पुढे चालला. टीमची टोटल 20-20 20ला 1 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. सुरुवात झाली होती अगदी ज्यावेळी रायगड बॅटिंग करत होती, अर्थातच मयूरदादा पाटील आर के पॅन्थर्स पुणे थोडीशी संयमी होती. त्यानंतर शुभम पाटीलचं अर्धशतक आलं अवघ्या 14 बॉलमध्ये आणि त्याच्या जोरावरती एक मोठं लक्ष उभं केलंय मयूरदादा पाटील आर के पॅन्थर्स पुणे या संघानं. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलसाठी DRS. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. या पाहूयात काय निर्णय या ठिकाणी येतोय. आज अंडर-23चं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. चांगल्या चालू आहेत मॅचेस. पहिला सामना देखील खूप चांगला झाला. काय फिनिश झालं पहिल्या मॅचमध्ये. यशच्या बॅटमधून 5 मध्ये 18 पाहिजे होते आणि सलग 3 बॉल 3 षटकार मारून त्यांना सामना जिंकून दिला. व्हाईट बॉल DRS होता आणि व्हाईट बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रा रन धावफलकावरती जोडली जाईल. मजा आएगा ना जैक्सन, रुको थोड़ा आपके लिए गाना बजाने को बोलता हूँ. टीमची टोटल धावफलकावरती 21 21ला 1 बाद. सध्या बालाजी स्पोर्ट्स बेडगाव या ठिकाणी पाठलाग करतीये. टार्गेट त्यांना चेस करायचं या मॅच मध्ये. आपण पाहताय 94 धावाचा अजून एक खूप मोठा प्रवास या ठिकाणी बाकी आहे. बॉल तयार. व्हॉट अ बॉल. अमे पाटील हा खतरनाक टाकलाय अतिशय चांगल्या टप्प्यावरती आणि भरधाव वेगात निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची झाली आहे त्या ठिकाणी समाप्ती. एक षटकार जरूर आला तदनंतर वापसी ती देखील तितकीच चांगली झाली आहे. स्ट्राईक रेंजला तुम्ही पाहता फलंदाजात मनीष घाटगे आणि त्याच्या बॅटच्या समोर मोठा फटका सजवला जरूर. उंची जास्त अंतर कमी. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक टीपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज वाद. कॅमेरामॅनचं जे टॉवर आहे त्याच्यावरती जी मुलं चढलेत थोडंसं खाली उतरून घ्या पटापट. कॅमेरामॅनचं जे स्टँड आहे त्याच्यावरती जी मुले बसलेत तुम्ही थोडंसं हलताय त्याच्यामुळे कॅमेरा तिकडे प्रॉपर वर्क करता येत नाही. हा चला सगळ्यांनी पटापट खाली उतरून घ्या अन्यथा अमित भुजबळ आला तर तुमच्यासाठी प्रॉब्लेम होईल. टीमची टोटल धावफलकावरती आपण नजर टाकूयात. 21 आणि नुकतीच एक विकेट आली आहे. 21ला 2 बाद. न्यू बॅटर मैदानावरती इंटर झाला आदित्य वारंग. चला डीजे मास्टर रेडी राहा. मायकल जॅक्सन रेडी आहे. एक सॉन्ग होऊन जाऊ द्या. फरमाइश काय मायकल. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. नो बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. एक अतिरिक्त धावांना धावफलक पुढे चालला 22 आणि अंपायरचा फ्री हिटचा इशारा. एक्स्ट्रानं धावफलक पुढे जात असताना 22 धावा धावफलकावरती
94 धावाचं एक मोठं लक्ष पार करायचं मॅच मध्ये, मोठी मॅच तुमच्या समोर आहे. फटका हा देखील फसला हवा तर बॉल फ्री हिट आहे. मागचा नो बॉल टाकला होता त्याच्यामुळे फ्री हिट आहे, त्याच्यामुळे जास्त फारशी या ठिकाणी कोणती हानी होणार नाही आहे. जिकडे तुम्ही रनआउटच्या स्वरूपात बॅट्समनला बाद करू शकता, पण तिकडे देखील कॉल चांगला झाला. फक्त एकच धाव घेण्यात आली आहे. दुसरी धाव थोडीशी धोकादायक होती आणि या एका धावाच्या मदतीने धावफलक पुढे चालला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 23 धावा. दुसऱ्या षटकातील अंतिम बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. पहिलं षटक थोडंसं महागडं होतं. या षटकामध्ये मात्र कोणताही मोठा फटका फारसा खेळू दिलेला नाहीये. सुरुवात धमाकेदार जरूर झाली, त्यानंतर अमयने कमबॅक केलाय. हा एक्स्ट्रा बाउन्स, यष्टीरक्षकाचं कौतुक व्हायला हवं. पुन्हा एकदा नो बॉल, कारण सेकंड बाउन्सर तुमचा ऑलरेडी पूर्ण झालाय कोठ्यातील आणि सातत्यानं जर तुम्ही बाउन्सर टाकत राहाल तर चित्र हेच होणार. नो बॉलच्या स्वरूपात एक रन एक्स्ट्रा आणि पुढचा बॉल फ्रेट. 24 ला 2 बाद. 94चं लक्ष. इथे लाईन फायनली चांगली आहे. शेवट गोड केला अमयनं. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 2 षटक पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं 24. उर्वरित अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. चला या आपण कॉम्बॉक्स मध्ये करूया थोडासा बदलाव. आम्ही देखील घेतो थोडीशी विश्रांती. क्रिकेट वार्ताहर राज रणदिवे यांचा आवाज आपल्या समोर. धन्यवाद. चला आणि बेळगावची टीम देखील खेळतीये. त्या सोबतीनं आपण पाहताय सुरुवातीच्या एका ओव्हरसाठी आपण कन्नडमध्ये त्यांचा आवाज ऐकू, नंतर मराठी, हिंदी, इंग्लिश ऑल फॉर्मॅट. धन्यवाद ओमकर सर. आज आपण इथं आलात आणि तुमचा समजूर आवाज आज प्रेक्षकांना आपण ऐकवलात. तुमचे संवाद आणि समालोचन पूर्ण प्रेक्षकांमध्ये जाणणार आहे क्रिकेट. परंतु आज टेनिस बॉल क्रिकेट क्षेत्रातून मुक्त झाल्यानंतर पुन्हा एकदा पावसाळी सीझन मधील पहिली स्पर्धा असेल देहू रोड येथील एक अत्यंत दर्जेदार असणारी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. आणि आज या स्पर्धेतला पहिला दिवस. अंडर-23 अंतर्गत असणारे उद्याचे भावी उद्योन्मुक्त खेळाडू आणि या खेळाडूंदरम्यान आजचा हा 1 हाफ आणि त्यामध्ये चाललेला हा अतिशय दर्जेदार सामना. तर बेळगाव संघ फलंदाजीसाठी खूप मोठं आव्हान आहे. 6 षटकातील साधारणतः किती 94 धावांचं टार्गेट दिलेलं आहे. बघूया, चेंडू तर मारायचा प्रयत्न केला, बॉल स्विंग होता, आउटस्विंग चेंडू होता, जोरदार फटका मारायच्या प्रयत्नात फलंदाजाला काय चेंडू नीटसा कनेक्ट करता आला नाही. बॅटेज झाला, पूर्णतः चेंडू हवेत उडला, विकेट किंवा कोणत्या प्रकारची चूक केली नाही. झेलटिपला आपल्या क्रिकेट कारकीर्दीमधला साधारणतः बघितलं तर गुगलला सर्च केला 145वा झटका नंबर बसलेला आहे तो 3रा. ಇನ್ನ ಕೊಡದಪ್ಪ ಚಂದ್ರ ಪಟ್ಟಣ ಕೊಡದಪ್ಪ 3 ವಿಕೆಟ್ ಅನ್ನ ಆಡ್ತ ಪರಿಶುಂದ್ರ ಪಟ್ಟಣ ಬೆಳಗಾವಡಂಬ ಇಲ್ಲ ತ್ರಪಶುಂದ್ರ ಪಟ್ಟಣ ಕೊಡದಪ್ಪ ಹಾ ತ್ರಿಪಶುಂದ್ರ ಪಟ್ಟಣ ಕೊಡದಪ್ಪ ಇಲ್ಲ ಪಾವಸಾಳಿ ರಬ್ಬರ್ ಬಾಲ್ ಅಂದ್ರ ಪಟ್ಟಣ ಕೊಡದಪ್ಪ ಹೈ ಕ್ಷೇತ್ರ ಪಂಡು ಎನ್ನ ಕೊಡದಪ್ಪ ಹೈ ತ್ರಿಪಶುಂದ್ರ ಬೆಳಗಾವಣ್ಣ ಕೊಡದಪ್ಪ ಇಲ್ಲ ತ್ರಪಶು ಅಂದ್ರ ಪಟ್ಟಣ ಕೊಡದಪ್ಪ ತನ್ನ ಒನ್ನ ರಕ್ಕಿಲಿ ಬ್ಯಾಶಿ ತ್ರಪಟ್ಟು ಅಂದ್ರೆ ಅನ್ನೆ ತ್ರಪ ಹಾ ತ್ರಿಪಶುಂದ್ರ ಪಟ್ಟಣ ಕೊಡದಪ್ಪ ಹಲ್ಲಿರ ಅಂದ್ರ ಐ ಕ್ಷೇತ್ರ ಪಟ್ಟಣ ಬದಲ ಗಾಂಧರ जबी आणि पंच अतुल सर आणि दीपक सर. तसं म्हटलं तर त्यांच्याकडे सुद्धा चांगला अनुभव आहे. तुम्हाला ही भाषा जर ट्रान्सलेट करायची असेल तर गुगलवरती तुम्ही नुसतं माझं नाव टाका राज रणदिवे, त्याच्यासमोर www.com हा शब्द जरी टाकला तरी तुम्हाला ट्रान्सलेट माझ्या आवाजातलं लगेच कंप्लीट होऊ शकतं. इज व्हेरी कन्सर्नेशन टू नॉट व्हेरी कलेक्टेड फॉर एव्हरी चान्स अँड दॅट्स ऑल द बिगेस्ट टूर्नामेंट अँड दॅट्स द रबर टून अँड द रेनी क्रिकेट इज व्हेरी फंटॅस्टिक. ऑल द पीपल अँड द डेंजर पॉईंट द टुडेज इम्पॉर्टंट इन द मॅच. जाऊया सामन्याकडे. पहिला चेंडू टाकला, पुढचा चेंडू इथे ओव्हरपिच चेंडू, चांगला मारलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला, इथे जायचंय, मिसफील्ड झाला आणि 4 धावा वाढल्या गेल्या.
बदाम बदाम दादा बदाम बदाम काच्या बदाम मोबाईल पोडामाची यंद्राबाचे तुम सुमंत सुमंतर याची यत्र तुम अनामाचे गंद्राबाची यतना कालाची मात्र काच्या बदाम कच्चा बादाम खाले कच्चा बादाम तू भी खावे इमर्जी से खावे अरे कच्चा खावे पक्का खावे सुकट खावे बोंबेल खावे बादाम बादाम दादा बादाम बादाम काचा बादाम काचा बादाम काचा बादाम बादाम तर इथे पहा, इथे एक समोर माझ्या समोर आहे नृत्यदर्शिका आहे. नृत्यदर्शिका म्हणण्यापेक्षा तो जेंट्स आहे, अतिशय चांगला डान्स करत असतात आणि तसं म्हणलं तर नेहमी पद्धतीनं मायकेल जॅक्सनच्या भूमिकेमध्ये असतात. डॉन्स बॅक साइड उर्राकडं बाशिंद्र पट्ट अन्नकडं बाशिंद्र पट्टांड गॅर जासीद पो अंडीद प नकडं बाशिंद्र पट्ट इल्ल अन्नार्दीद प डगद बय असा असणारा हा डान्स आहे. त्यांना गाणं कोणतं लावा, अंग फिरणार. जाऊया सामन्याकडे. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतो. शॉर्ट पिच चेंडू. इथे चेंडूला दाद दिली, ते फलंदाजाला माहित होतं की बॉल जास्त उसळी घेऊ शकेल, अवांतर चेंडू भेटेल, परंतु चेंडू खूप दूरवरती ठेवला, बॉलला उसळी देण्याचा प्रयत्न केला. एक निर्धाव चेंडू. नवीन फलंदाज आलेला आहे तो अशोक सिंग. अशोक सिंग बद्दल बोलायचं म्हटलं तर साधारणतः रबर बॉलवरती 34 मॅच खेळाय. त्याचा बेस्ट परफॉर्म बघितला तर 42 रन आहेत. 12 चेंडूमध्ये अतिशय धुवाधार फटकेबाजी केली होती. परंतु इथे पाहिजे आजच्या सामन्यामध्ये कशा प्रकारची फटकेबाजी करतोय. इथे बॅटचा स्विंग थोडासा लूज, परंतु बॅटचा एज विकेट किपरला माहित होतं की फलंदाज कोणत्या प्रकारची जास्त अटॅकिंग करू शकत नाही. इथे पॉलिटिक्स गेम सुद्धा केला जातो की ज्या फलंदाजाच्याकडून जर जास्त अपेक्षा होत नसतील फलंदाजा, तर त्याला जास्त विकेटवरती थांबून खेळावं लागतं आणि त्याला ठेवलं जातं. हा पॉलिटिक्स गेम असतो, परंतु ते क्रिकेट आहे. तो खेळाडू कधी सामना जिंकून जाईल सांगता येत नाही, असा असणार हा खेळ आहे. नावाजलेला गोलंदाज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा जोरदार फटका मारायच्या प्रयत्नात बॅटचा एज विकेट किपरच्या हातामध्ये. दुसऱ्या टप्प्यावरती निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक 3 षटकाची समाप्ती. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 4 बाद 28 धावसंख्या. बेलगाव संघ थोडासा अडचणीत आलेला आहे. त्यांच्या समोर खेळतोय तो मयूरदादा पाटील, अर्थातच RK पॅन्थर्स पुणे, एक नामवंत असणारा संघ आहे. आणि यानंतर लगेच सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ, अगोदरच्या सामन्यातला विजेता संघ पुणा पोलीस बॉईज, अर्थातच संविधान ग्रुप, स्वतः मेंटॉर म्हणून आहेत, स्वतः डॉन्सर, त्यांच्याकडे सुद्धा खूप मोठा अनुभव आहे. परंतु दोन्ही संघ तुल्यबळ असतील. अगोदरच्या सामन्यामध्ये आयुष 11 संघ विकास पावडे यांचा पराभूत झालेला होता. तो सुद्धा एक बलाढ्य संघ होता. दिवसातील पहिला सामना खेळणं थोडा धोकादायक असतं, परंतु क्रिकेट आहे, इथे तुम्हाला वातावरणाशी निगडीत खेळावं लागतं. कारण पहिला सामना फार अवघड असतो, कारण तुम्हाला इथे कोणत्या प्रकारचा त्या मैदानातला सामना पाहायला भेटत नसतो. आणि वाऱ्याचं वातावरण किंवा वातावरणाचं वातावरण हे खूप महत्त्वपूर्ण असतं. त्यामध्ये तुम्हाला विदाऊट अनुभवाचा सामना खेळावा लागतो. त्यामध्ये फटका बसला तो आयुष 11 संघाला, परंतु समोरचा संघ तगडा होता. त्या ताकदीचा पुणा पोलीस, अर्थातच पुणा पोलीस बॉईज, संघ मालक प्रशांत भाऊ शिंदे आणि संघ मेंटॉर म्हणून प्रदीप नायनीत. डॉन अतिशय चांगला सामना खेळला. शेवटच्या क्षणात सामना जिंकला गेला. नवीन गोलंदाज शुभम. शुभमला विचारलं नाही, नाव पण शुभम. शुभम तगडा गोलंदाज आहे, वेगवान गोलंदाज आहे. त्याचा बेस्ट परफॉर्म बघितलं तर 2 षटकं, 11 धावा, 3 विकेट. आज सामन्यामध्ये बघूया कशा प्रकारची गोलंदाजी कसं. समोर त्या ताकदीचा फलंदाज आहे, डावकुरा फलंदाज, एक हाती सामना जिंकून देणारा, परंतु थोडासा विलंब. इथे पाहिजे स्क्वेअर लेगला मारलेला फटका जायचा, थोडीशी अडचण होती. इथं ग्राउंडचा फटका मारला, चौकार. डावकुरा फलंदाज म्हणलं की त्याला जास्तीत जास्त संधी असती. काय रे नाव? अरे नाव अशोक. आणि ही मॅजिक ओव्हर आहे. इथे तुम्हाला प्रत्येक चेंडू गणित जर धावा, एक बॉलला 2 केल्या तर 4 धावा भेटणार आहेत.
इथे जास्तीत जास्त तुम्हाला 20 धावा जर केला तरी सामन्याचं चित्र बदलू शकेल ती क्षमता आहे. 40 धावा होतील, परंतु विकेट पडल्यानंतर -3 धावा. इथे मनगटी कलात्मक मारलेला प्लॅट फटका षटकार या स्पर्धेतला साधारणतः आजच्या दिवसातील 21वा षटकार. या 6 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येचे परिवर्तन. संघाची धावसंख्या होती ती 38. 4 बाद. चांगली फटकेबाजी करतो केदार. मी अगोदरच बोललो होतो की केदारला थोडासा उशिरा लावला, कारण केदार हा डावखुरा फलंदाज आणि त्याच्याकडे चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. शॉर्ट पिच त्यानं चुकतेनं तो टिपला मारला, तो स्क्वेअर लेगच्या दिशेला, मिड विकेटच्या दिशेला एक अफलातून फटका, फ्लॅट फटका षटकार आणि त्याच्या बॅटमधून आलेला वैयक्तिक पहिला षटकार. बॅक टू बॅक एक चौकार षटकार. या 6 धावसंख्येनंतर पेडगाव संघाची धावसंख्या 34. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटना बॉलला उसळी दिली. बॅटचा एज होता. इथे विकेट किपर सहजरित्या झेल पकडण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या क्रिकेट कारकिर्दीमधला साधारणतः 21वा झेल सोडला. नुकताच त्याला किपर म्हणून उभा केलेला, तसा तो रेग्युलर राहत नाही, परंतु संधी दिली की आपण चेक करूया विकेट किपर कसा आहे. झेल सुटल्यानंतर मी नाही राहत, तूच राहा त्यानं सांगितलं, किंवा ग्लोज काढले. विकेट जर नाही पडली तर या मॅजिक ओव्हरला डबल रन होतील. तुम्ही अगोदरचा सामना केला नाही त्यामुळे तुम्हाला सांगणं फार गरजेचं आहे, परंतु इथे विकेट जर पडली नाही तर डबल रन होतील. पुढचा चेंडू इथे पाहिजे पुन्हा एकदा बॅटचा झेल होतोय आणि केत बॉलच्या पाठीमागे. इथे झेल सुटला शेवटच्या क्षणापर्यंत, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पाहत राहिला. इथे एक टप्पा घेत गेला सीमा पार. 4 टप्प्यानंतर चौकार. या 4 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 42. रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे. इथे तुम्हाला वाटत असेल की 3.4 षटके झाले आहेत, 42 धावा झालेल्या आहेत, 6 षटकांचा सामना आहे. सामना तर वन साइड चाललेला आहे, अजून सामना होतोय का नाही, परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकेल सांगता येत नाहीये. आणि त्यात रब्बर बॉल मध्ये एका षटकात 5 षटकार सुद्धा जाऊ शकतात. हा खेळ आहे, हा रब्बर बॉल आहे. इथे तुम्हाला प्रत्येक चेंडू शोल्डरचा उपयोग करून गोलंदाजी करावी लागणार आहे. इथे फुल ताकद लावावी लागणार आहे. जर 2 चेंडू मध्ये जर विकेट जर पडली नाही तर डबल धावा होणार आहेत. इथे बॅटचा एज, इथे बॉलला टर्न गेला. इथे पैसे काय होतंय, पंचांचा इशारा. 4 रन तर पंच नावाजलेले पंच आहेत. छोटा पॅकेज बडा धमाका अतुल रोंगे आणि त्यांना दिलाय तो पंचानं चौकार. इथे पैसे गोलंदाजाला काय झाले का, चला पाणी पाणी वगैरे काय असेल ते प्लीज चेक करायचे. उमेश सर, गोलंदाजाच्या कानाला झटका बसलेला आहे, कानाच्या आउटसाइडला. आदर्श आदर्श तसं म्हणलं तर पुन्हा पोलीस बॉय संघाचा प्लेअर, परंतु प्लेअर हा त्याचा मित्र आहे आणि या खेळामध्ये मित्र कुणीही असो त्याचे इंजुर्ड झाल्यानंतर पाणी घेऊन जाणं फार गरजेचं आहे. मदत ही फार महत्त्वाचं, सहकार्य हे खूप महत्त्वपूर्ण आहे. चांगली फटकेबाजी करत होता फलंदाज, थोडासा लेट पाठवला अशोक आणि त्याने दुवादार केदारनं चांगली दुवादार फटकेबाजी केली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. 90 धावांचं टार्गेट देत असताना या षटकामध्ये धावांचा लूट केलेला आहे. आउटफील्ड बघितलं तर पूर्णतः ओपन मैदान आहे. इथे कोणत्या प्रकारचा चेंडू कुठं अडणं फार अवघड आहे. इथे तुम्हाला कोणत्या दिशेला जरी तुम्ही क्षेत्ररक्षण करत असताना जेव्हा मारले तर थोडंसं खर्चटल, काही टेन्शन नाही, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं आहे. अजून पाऊस सुरू झाला नाही, पाऊस सुरू झाल्यानंतर हिरवळ ग्रासनं हे मैदान दिसेल. स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रद्युम्न टिळेकर यांच्या वतीने कॉमेंटेटर ओमकार शेटेला 1000 रुपये. इथं मला लिहून द्या. श्री प्रद्युम्न टिळेकर आपल्या स्पर्धेचे आयोजक, मुख्य आयोजक, सामाजिक कार्यकर्ते मान्य श्री प्रद्युम्न टिळेकर यांच्या वतीने आपल्या या स्पर्धेसाठी समालोचन म्हणून ओमकार शेटे यांना चांगलं समालोचन करीत उपस्थित प्रेक्षकांचं मन जिंकलं, त्याबद्दल त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक देत आहेत. प्लीज आपण ते घ्यायचे. इथे पाहिजे 13 चेंडू विजयासाठी करायचे, त्या 48 प्लस केले नाहीत. बघूया पुढचा चेंडू. इथे पाहिजे जोरदार फटका मारायच्या प्रयत्नात. इथे बॅटचा एज, चौकार गेला तर त्या 8 धावा असतील. इथे चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं, रन वाचवले. इथे दुसरे रन घेण्याच्या प्रयत्नात दुसरी ही धाव कंप्लीट केलेली. इथे थ्रो करायची गरज नव्हती कारण इथे मॅजिक ओव्हर आहे. इथे 1-1 रन 2 रन, तिसरा रन होतोय का पाहिजे, चौथाही रन होतोय का पाहिजे. 3 धावा कंप्लीट केलेल्या. आत्ताच्या या षटकात कोणत्या प्रकारचे विकेट नाही, 6 चेंडू कंप्लीट झालेले आहेत, त्यामुळे रन किती आले,
तसेच आपल्या स्पर्धेचे आयोजक मुख्य प्रधून टिळेकर साहेब यांच्याकडून डान्सर मायकल जॅक्सन यांना 501 रुपयाचं पारितोषिक. डान 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 डान्सर. बम 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 बागाजी. थांबा, धावसंख्या सांगतो आपण 2 मिनिटं. या षटकामध्ये 21 धावा आलेत. त्या 21च्या डबल रन होतील 42. टोटल धावसंख्या झाली ती 70. 4 षटकात 70 धावा. 12 चेंडू विजयासाठी करायचे, त्या 24 धावा. मॅजिक ओव्हर कशाला म्हटलं जातं? फलंदाजाला माहित होतं की इथे जर आपण विकेट नाही टाकली, जेवढे जास्ती रन कराल तेवढं आपल्या संघाचं टार्गेट बदलू शकेल, आणि तेच प्रत्येक त्याने दाखवलं आणि जबरदस्त फटकेबाजी करत सामन्याचं पूर्ण चित्र बदललं. आता वेळ आलेले 12 चेंडू 24 धावा, आणि या 24 धावांमध्ये काय होतं ते पाहायचंय. स्थिरावलेला फलंदाज आहे, त्याच्याकडे सुद्धा खूप मोठी क्षमता आहे चौकार षटकार मारण्याची. इथे एका षटकात सुद्धा 24 धावा कंप्लीट करू शकतो, कारण रबर बॉल आहे. इथे विकेट घेतली तर सामन्याचं चित्र बदलू शकेल. अगोदरचा सामना सुद्धा झाला होता, त्या सामन्यामध्ये 6 चेंडू 19 रनची गरज असताना पहिल्या चेंडूवरती विकेट नंतर येणारा फलंदाज सोलापूरचा किंग, उद्याचा 22 स्टार यश मोरे याने लगातार 3 षटकार मारल्याने सामन्याचं चित्र बदललं आणि संघाला विजय खेचून दिला. पुन्हा बॉलिंग दुसऱ्या फेरीत. पुढचा चेंडू इथे पाहायचंय. शॉर्ट पिच चेंडू टाकला, अवांतर दिला. दीपक देऊळगावकर एक नामवंत असणारे पंच त्यांच्या नजरेत भेटला. तो अवांतर चेंडू वाईड. या अवांतर धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येचे परिवर्तन. संघाची धावसंख्या होती ती यश मोरे पनवेलचं आहे. पनवेल आहे, पनवेल किंग ऑफ द विंग यश मोरे. इथे पाहिजे पुढचा चेंडू. हो, पुन्हा एकदा खूपच दूरवरती चेंडू ठेवला. निगेटिव्ह चेंडूंचा मारा करत असताना बॅक टू बॅक लगातार दुसरा अवांतर चेंडू वाईड अजून करायच्या. त्या 12 चेंडू 22 धावा. एक महत्वपूर्ण, इथे त्यांना माहित आहे की हा डावकुरा फलंदाज आतापर्यंत चांगली फटकेबाजी करतोय. इथे खूप महत्वपूर्ण आहे, विकेट काढणं फार गरजेचं आहे, परंतु इथे धावाचा पाठला करणं सुद्धा फार महत्वाचं आहे. पुढचा चेंडू डावकुरा गोलंदाज आहे. इथे जोरदार मारलेला फटका, स्टेप आउट जाऊन मनगटी कलात्मक मारलेला लॉंग ऑनच्या दिशेला मारायचा प्रयत्न होता. फलंदाजाला माहित होतं, केदारला माहित होतं की इथे जर आपण लॉंग ऑफला जर फटका मारला वाऱ्याच्या दिशेला तर तो सहजरित्या आपण षटकार मारू शकतो, आणि तीच पद्धतीत सौरभ गांगुली टाईप स्टेप आउट होऊन मारायला तो एक प्रथम फटका षटकार. या 6 धावसंख्येनंतर पूर्ण सामन्याचं चित्र बदललं. 22 धावा करायच्या होत्या, पूर्ण 6 धावा वजा झाल्या. राहिल्या किती? 11 चेंडू विजयासाठी करायच्या, त्या 16 धावा. 11 चेंडू 16 धावा. इथे पाहिजे काय होते. ओमकारला माहिती आहे इथे आपण क्रीजवरती थांबणं फार गरजेचं आहे. जबरदस्त चेंडू टाकला. कोणत्या प्रकारचा चेंडू? वेगात नव्हता, परंतु स्लोवर चेंडू, इन स्विंग चेंडू टाकला. फलंदाज द्विधा मनस्थितीमध्ये टाकला. मिड विकेटला मारायचा का एक्स्ट्रा कव्हरला, परंतु मिड विकेटला मारायच्या प्रयत्नामध्ये चेंडू लोवर आला आणि चेंडू निर्धाव गेला. इथे पाहिजे पुढचा चेंडू. चांगली गोलंदाजी, एक निर्धाव चेंडू संघाचं पूर्ण चित्र बदलू शकेल. इथे एक षटकार पूर्ण सामन्याचं चित्र बदलू शकेल, परंतु दोन्ही गोलंदाज आणि फलंदाज चांगले नामवंत फलंदाज आहे. पुढचा चेंडू टाकला चेंडू पुन्हा एकदा. इथे पाहिजे लगातार वाईटचा मारा करतोय. इथे जर चेंडू बॅटला लागला असता तर तो षटकार गेला असता. एक धावसंख्येनंतर सामन्याचं चित्र बदललं. 10 चेंडू विजयासाठी करायच्या, त्या 15 धावा. सामना कुठे होता ढकललेला पूर्ण असं वाटत होतं बेळगाव संघ जिंकतोय का नाही, परंतु क्रिकेट आहे. अजून शेवटचा चेंडू टाकायचा आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सांगता येत नाही. पुढचा चेंडू इथे पाहिजे. स्लोवर चेंडू, मनगटी कलात्मक मारलेला फटका, हेलिकॉप्टरचा फटका होता. इथे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे 1 रन कंप्लीट केली. दुसराही रन कंप्लीट केलेला. या 2 धावसंख्येनंतर चित्र बदललं. 9 चेंडू विजयासाठी करायच्या, त्या 13 धावा. एक महत्वपूर्ण चालू लढत आहे. आजच्या दिवसातील एक महत्वाचा दुसरा सामना. बॅक टू बॅक लगेच सामना खेळावा लागणार आहे. जर हा संघ विजयी झाला तर अगोदरच्या सामन्यातला विजेता संघ पुन्हा पोलीस संघासमवेत लढणार आहे, तो लगातार लगेच दुसरा सामना खेळण्यासाठी. इथे पाहिजे 9 चेंडू विजयासाठी करायच्या, त्या 13 धावा. 4 रनचा फरक. इथे एक षटकार पूर्ण सामन्याचं चित्र बदलू शकतं. पुढचा चेंडू, चांगला गोलंदाज. पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका. इथे पाहिजे जेल होतोय का. इथे एक टप्पा घेत गेलाय तो सीमा पार स्क्वेअर लेगच्या दिशेला. चौकार. 8 चेंडू विजयासाठी करायच्या, त्या 9 धावा.
8 चेंडू 9 धावा. पूर्ण सामन्याचं चित्रच बदललं. सामना कुठे होता आणि कुठपर्यंत जाणार. लहान मुलं माझ्या समोर बसलेले, त्यांना असं वाटलं की बेळगावचा संघ पराभूत होतोय का काय, परंतु मी त्यांना बोललो होतो की रब्बर बॉल आहे. रब्बर बॉल मध्ये सामना कधी बदलेल काय सांगतात. त्यात मॅजिक ओव्हर आहे. मॅजिक ओव्हर मध्ये सामन्याचं चित्र बदललं. ते एका षटकात 21 धावा आल्या, पूर्णतः डबल झाल्या, त्या विकेट न पडता, त्यामुळे 42 धावा झाल्या आणि सामन्याचं चित्र बदललं. इथे पाहिजे पुढचा चेंडू. इथे फुलटॉस चेंडू करून घेतला. तो फलंदाजांना विकेटला मारलेला फटका क्षेत्ररक्षकाच्या पाठीमागे मिसफील्ड केला. दुसऱ्या रन घेण्याच्या प्रयत्नात चौकार जातोय का पाहिजे. आता ते घेतल्या त्या 2 धावा. या 2 धावसंख्येनंतर बेळगाव 11 संघाची धावसंख्या 7 चेंडू 7 रन वरती आलेली आहे. तिथं पाहिजे पुढचा चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू. विजय षटकार मारतोय का सिंगल घेऊन स्ट्राईक बदलतो ते पाहिजे. परंतु इथे महत्वपूर्ण आहे, इथे शेवटचं षटक चांगला गोलंदाज टाकणार आहे, त्याच्याकडे सुद्धा चांगली क्षमता आहे, परंतु इथे पाहिजे. अतिशय जबरदस्त फुलटॉस चेंडू. इथे षटकाराचा चेंडू. फिनिश केलाय सामना. एका प्लातून मारलेला फटका. षटकार. 6 चेंडू 1 रन. आता नुकतीच 1 वर्षापूर्वी स्पर्धा झाली होती ती पाषाणला. त्या स्पर्धेमध्ये 12 चेंडू 3 रनची गरज असताना त्या षटकात 2 धावा आल्या. नंतर 6 चेंडू 1 रन. पूर्णतः ते षटक निर्धाव पडलं आणि तो सामना कर्वेनगर 11 संघाने जिंकला होता. एका मोठा बलाढ्य बिबीवाडी डीडी स्पोर्ट संघाला पराभूत केलं होतं. परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोण जिंकेल सांगता येत नाही. फक्त तुमची जिद्द, चिकाटी, मेहनत, कष्ट हे फार महत्वाचं आहे. इथे पाहिजे 6 चेंडू 1 रनची गरज. छोटा पॅकेज बडा धमाका. क्रिकेटचा आकोदे का हाल पाहत असताना माझ्या समवेत इथं बसलेले आहेत लहान लिटिल स्टार. दोन्ही संघाच्या संघ नायकाने लगेच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचे. इथे पाहिजे बॅटचा एज. इथे स्क्वेअर लेगला शुभम कडे चेंडू मारला. शुभमने चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं. विजय झाला तो बेळगाव. अनिश्चिततेचा विजय प्राप्त केलेला एक अप्रतिम फटकेबाजी करत आपला संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. त्यानंतर लगेच सामना होणार आहे. बेळगाव संघाच्या सर्व खेळाडूंना नम्र विनंती आहे, यानंतर लगेच तुमचा या अगोदरच्या सामन्यातला विजेता पुन्हा पोलीस बॉईज संघमालक प्रशांत भाऊ शिंदे यांच्या समेत सामना होणार आहे आणि तो 6 षटकांचा असेल. या स्पर्धेसाठी नामवंत पंच आहेत आपल्या भोसरी विभागातील एक दमदार व्यक्तिमत्व, एक जबरदस्त दीपक देलगावकर आणि तसेच अतुल रोंगे. आणि ही सर्जाराजाची जोड आहे. ही सर्जाराजाची जोड कधीही तुटू शकणार नाही. एक महत्वपूर्ण आदेश आलेला आहे स्पर्धा आयोजकाकडून. जर पिच वरती कुणी जर खेळला तर त्या संघाला पेनल्टी असेल. 2 मिनिटात बाजूला सरली. चला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी दोन्ही संघाच्या संघनायकांना त्वरित याचे. विजय संघासाठी 2 मिनिटाचा वेळ असेल. तुमचा सामना आताच नुकताच झालेला आहे, परंतु नाणेफेकीचा कौल करण्यासाठी तुम्ही इथे यायचे. इथे स्मिथ हास्य देत असताना स्वतः दीपक सर आणि अतुल रोंगे सर. खूप मोठा तगडा अनुभव आहे पंचांच्या भूमिकेमध्ये. कशाला म्हटलं जातं जस्टिक डायरी.